मनोज जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यावर अजित पवारांची एक प्रतिक्रिया आपण पाहूयात। सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात असं अजित पवारांनी म्हटलंय। तर कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आपण ऐकूयात। कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। शेवटी न्याय व्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते, त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं। त्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे। कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग निघत असतो, कधी चर्चा थांबवायची नसते, ती चर्चा चालू आहे। नाही, आता कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे। मागं जे सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलंय त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे।